प्रलंबित होता। रिट पिटिशन जी केली होती ती यांना दिलासा मिळावा या संदर्भात नव्हती, तर ईडीची कारवाई बेकायदेशीर जाहीर करावी या संदर्भात रिट पिटिशन टाकली होती आणि माननीय उच्च न्यायालयाने ईडीने केलेली अटकेची कार्यवाही ही बेकायदेशीर आहे। कारण ज्या 41 इमारती तयार झाल्या, बांधण्यात आल्या आणि त्यांच्या विरुद्ध एफआयआर झाली, त्या 2008-9-10 मध्ये झालेल्या गुन्ह्यांमधून एकही रुपया अनिल पवार यांच्याकडे पोहोचलेला नाही। या संदर्भात कोणतेही डॉक्युमेंटरी प्रूफ, बँकेमधून आलेले पैसे असा कोणताही पुरावा ईडीकडे अटकेच्या दिवशी नव्हता, नंतरही नव्हता, किंवा कोणत्याही बिल्डरने 43 बिल्डर त्यामध्ये आरोपी होते, तर कोणत्याही बिल्डरने मी यांना पैसे दिले असं कोणतेही स्टेटमेंट ईडी न्यायालयामध्ये दाखवू शकलं नाही। ईडीने हा विषय वेगळ्याच पातळीवर देऊन भ्रष्टाचाराचे आरोप करण्याकडे घेऊन गेले, पण भ्रष्टाचाराचा तपास करण्याचे अधिकार ईडीला नाही। त्या संदर्भात अँटी करप्शन ब्युरो, भ्रष्टाचार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांच्याकडे अधिकार आहेत। वाय.एस. रेड्डी यांच्यावर झालेला गुन्हा हा डिस्प्रपोर्शनेट असेट, अवैध मालमत्तेसंदर्भात होता, तर त्यामुळे त्या गुन्ह्यातून तयार झालेला प्रोसिड्स ऑफ क्राईम, गुन्ह्यातून झालेली रक्कम तेही त्यांच्यापर्यंत पोहोचण्याची कोणतीही शक्यता तथ्याने किंवा तर्काने नव्हती। या आधारावर काल माननीय उच्च न्यायालयाने त्यांची अटक बेकायदेशीर ठरवली। आज उच्च न्यायालयाचे आदेश प्राप्त झाले। ते आदेश प्राप्त झाल्यानंतर सत्र न्यायालयामध्ये त्या आदेशानुसार त्याची कॉपी सबमिट करण्यात आली। त्यानुसार इथे जेलमध्ये त्यांना सोडण्यात येणं अपेक्षित होतं। त्यांचं ॲफिडेव्हिट आम्ही कोर्टामध्ये सबमिट केलं। त्यामध्ये ईडीच्या वतीने त्यांचे वकील कविता पाटील यांनी तांत्रिक चुका परत काढण्याचा प्रयत्न केला। त्यांचं म्हणणं होतं की ॲफिडेव्हिट कोर्टाच्या समोरच झालं पाहिजे, शपथपत्र कोर्टाच्या समोरच झालं पाहिजे। हा मुद्दा पण ईडीचा तांत्रिकदृष्ट्याही चुकीचा होता आणि कायदेशीर दृष्ट्याही चुकीचा होता। याचं कारण असं, जेव्हा कोर्टाने, माननीय उच्च न्यायालयाने त्यांची अटक बेकायदेशीर ठरवली आणि ही जी रिट पिटिशन आहे ही फंडामेंटल राईट्स, मूलभूत अधिकारांचं उल्लंघन, त्यामध्येच आपण उच्च न्यायालयात जाऊ शकतो। आणि असं असताना त्यांचा एक मिनिट जो जेलमधला आहे हा इल्लिगल डिटेन्शन ठरतो। ही गोष्ट सत्र न्यायालयामध्ये ईडीचे जे पीपी होते त्यांच्या निदर्शनास आणून दिली, पण त्यांचा हट्ट कायम राहिला की त्यांनी म्हटले नाही, आम्हाला शपथपत्र इथंच आणून द्यायला पाहिजे। तर त्यामुळे परत त्यांच्या हट्टापायी जेलमधून त्यांना सत्र न्यायालयामध्ये घेऊन जावं लागलं। सत्र न्यायालयामध्ये शपथपत्र दाखल करावं लागलं। सत्र न्यायालयाला वेळ, अमूल्य असा वेळ त्याचा वाया गेला आणि त्यानंतर मग सत्र न्यायालयाचे आदेश झाले आणि मग त्या आदेशानुसार जेल ऑथॉरिटीजने त्यांना आता बाहेर सोडलं, सुटका झाली। यामध्ये बेल नाहीये, जामीन नाहीये। हा जी अटक आहे ती बेकायदेशीर ठरवलेली आहे। त्यामुळे जामिनाचे जे अटी आणि शर्ती असतात, की बॉन्ड असतो किंवा जामीन देणं, सिक्युरिटी असते, अशा कोणत्याही अटी आणि शर्ती नाही आहेत। यामध्ये फक्त एक अंडरटेकिंग द्यायचं होतं की आय विल कोऑपरेट विथ द इन्व्हेस्टिगेशन, आय विल नॉट इन्फ्लुएन्स द विटनेस अँड आय विल नॉट टॅम्पर विथ द एव्हिडन्सेस। तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या अंडरटेकिंग ॲफिडेव्हिटवर द्यायच्या होत्या। त्या 3 गोष्टी असेही अध्यारूत असतात की याबद्दल जे साक्षीदार आहेत त्यांच्यावर कोणताही दबाव टाकण्याचा प्रयत्न करणार नाही, जे पुरावे आहेत त्या पुराव्यांबद्दल काही छेडछाड करणार नाही आणि तपासाला सहकार्य करेल। तर ह्या नॉर्मल रुटीन कोर्समध्ये गोष्टी असतात। ईडीला काही कोर्टानं खडे बोल सुनावलेले आहेत का? कारण अशा पद्धतीनं एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याला ते अटक करणं आणि तुम्ही ज्या पद्धतीनं हा कुठल्याही प्रक्रिया समोर आल्यानंतर ही अटकच कशी बेकायदेशीर आहे हे सिद्ध केल्यानंतर काही खडे बोल ईडीला त्यांनी सुनावले? हो, म्हणजे जी आदेश आहे ते कडक स्वरूपामध्ये आहेत। त्यामध्ये द एव्हिडन्सेस आर व्हेरी हेझी असं मत नोंदवलेलं आहे। देर इज नो टँजिबल मटेरियल ऑन रेकॉर्ड असं मत उच्च न्यायालयाने नोंदवलेलं आहे की जे पुरावे आहेत ते अस्पष्ट स्वरूपाचे पुरावे आहेत असं न्यायालयाचं निरीक्षण नोंदवलेलं आहे। आणि टँजिबल मटेरियल, कोणताही सबळ पुरावा रेकॉर्डवर नसताना, ईडीकडे नसताना, जे 41 बिल्डिंगमधून आलेले पैसे यांच्याकडे पोहोचण्याची शक्यता तार्किकदृष्ट्या पण अशक्य आहे। कारण 8-9-10 मध्ये जे इमारती बांधल्या गेल्या त्यांच्यामधून निघालेला पैसा 15 वर्षानंतर जे आयुक्त म्हणून आलेत त्यांच्याकडे पोहोचण्याची शक्यता शून्य होती। मध्यंतरी जे आयुक्त येऊन गेले तर त्यांच्याकडे कोणतंही इन्व्हेस्टिगेशन ईडीने केलेलं नाही। बाकीचे जे मुख्य आरोपी, ज्या 4 एफआयआर मध्ये 43 आरोपी, त्यापैकी 2 आरोपींना अटक केली, बाकीचे आरोपी बाहेर फिरतात। असं असताना या आयुक्तांना जे अटक केली
तर यामध्ये ते दिसत होतं आणि ते ताशेरे ते निरीक्षणं कोर्टाने नोंदवलेत. अप्रतिम अशी आदेश आहेत. या अगोदर मुंबई ज्युरिडिक्शनमध्ये अरेस्ट इज इलिगल अशा पद्धतीचा कधीही एवढा स्पष्ट आदेश आलेला नाही. हे त्या दृष्टीने ऐतिहासिक निर्णय आहे आणि याने ईडीच्या तपासामध्ये एक सुधारणा होण्यासाठी एक मोठं योगदान आहे. त्याचसोबत राज्य सरकारचे तपासाच्या अधिकारांचं उल्लंघन केंद्रीय यंत्रणा अशा पद्धतीने करत असतात. जे भ्रष्टाचाराचे तपासाचे अधिकार आहेत हे राज्य सरकारच्या अखत्यारीत देतात. अशा पद्धतीचा फेडरल स्ट्रक्चर जो संघीय संरचना आहे आपल्या संविधानाची, तर त्यानुसार तमिळनाडूमध्ये सध्याच असं प्रकरण चाललंय की टॅस्मॅक नावाची एक तमिळ सरकारी यंत्रणा आहे, तर त्यावर ईडीने दाद टाकली आणि तपास केला. तर तमिळ सरकारने त्याबद्दल आक्षेप नोंदवले आणि आमच्या अधिकारांचं तुम्ही उल्लंघन करतायत अशा पद्धतीचे आक्षेप सुप्रीम कोर्टामध्ये सध्याच तुर्तासच चालले आहेत. तर आम्हीही या प्रकरणाच्या निमित्ताने राज्य सरकारचे जे अधिकार आहेत तर त्यांचं संरक्षण करावं, त्यांच्या हितसंबंधांचं संरक्षण करावं म्हणून लढा दिला आणि ईडी केंद्रीय यंत्रणा राज्य सरकारच्या अधिकारांवर अतिक्रमण करणार नाही अशा पद्धतीने कोर्टाचे आदेश यापुढे पाळले जावेत अशी अपेक्षा आम्ही व्यक्त करतो. तर एक प्रश्न आहे की अनिल पवारची जेव्हा अटक झाली तेव्हा ते इन सर्व्हिस होते. हो, आता कोर्टानेच त्यांचा जो अटक आहे ती गैरकायदेशीर ठरवली आहे, तर त्यांना पुन्हा रिझ्यूम म्हणजे पुन्हा ड्युटीवर जाऊ शकतात असं काय आहे का? ते अटकेच्या वेळेस इन सर्व्हिस होते, ते आताही इन सर्व्हिस आहेत. जे कोर्टाच्या आदेशापूर्वी ते इन सर्व्हिस होते. त्यांना सस्पेंड केलं होतं, त्यांना निलंबित केलं होतं, त्यांना नोकरीतून काढून टाकण्यात आलं नव्हतं. तर त्यामुळे आता जे रुजू होण्याचं जे आहे फक्त निलंबन मागे घेण्याची ती प्रशासकीय प्रक्रिया आहे, त्यांना काढून टाकण्याच्या संदर्भामध्ये प्रश्न उपस्थित होत नाही. आता पुन्हा ते रिझ्यूम होतील अर्थात तो त्यांचा हक्काचा पण भाग आहे आणि राज्य सरकारसाठी पण तो आनंदाची बाब आहे. कारण राज्य सरकारचे वरिष्ठ IAS अधिकारी केंद्रीय यंत्रणाने कोणताही सबळ पुरावा नसताना अटक केली होती. त्यामुळे सर्वच IAS आणि IPS लॉबीमध्ये एक भीतीचं वातावरण तयार झालं होतं की अशा पद्धतीने जर एक प्रायव्हेट लँड डिस्प्यूट आहे त्याच्यामध्ये काही भाग सरकारी जमिनीचा असेल किंवा नसेल, पण जर या गोष्टीवर आधारित आम्ही हा मुद्दा रिट पिटिशनमध्ये पण घेतला होता की हा आमचा मुद्दा की अतिक्रमणाच्या जमिनी प्रत्येक महानगरपालिकेमध्ये आहेत का? आहेत. मुंबईमध्ये आहेत, कल्याणमध्ये आहेत, डोंबिवलीमध्ये आहेत, ठाण्यामध्ये आहेत, नवी मुंबईत आहेत, वसई विरारमध्ये हा मुद्दा आला, नाशिकमध्ये आहेत, पुण्यामध्ये आहेत आणि प्रत्येक महानगरपालिकेने या संदर्भामध्ये अतिक्रमण झालेल्या लोकांवर FIR दाखल केले आहेत. आणि त्या FIR कशासाठी आहेत की अतिक्रमणातून ज्या इमारती विकल्या गेल्या आहेत तर त्याच्यामधून जो गुन्हा झाला आहे त्याच्यातून पैसा निघालाय का? तर निघालाय. मग त्या निघालेल्या पैशाचं काय झालं तर त्याचा तपास ईडी करू शकतं का? करू शकतं. पण इतर कोणत्याही महानगरपालिकेमध्ये अशा पद्धतीचं तपासाचं काम ईडीने यापूर्वी केलं नाही. आज आम्ही इथं नमूद करू इच्छितो यानंतरही ईडी करू शकत नाही. याचं कारण असं, ईडी यंत्रणेची जी क्षमता आहे आणि जे अतिक्रमणाचा जो विस्तार आहे तो व्यस्त प्रमाणात आहे. वसई विरारमध्येच अनिल पवार साहेबांच्या अखत्यारीत 246 बिल्डिंगचं जे अतिक्रमण आहे ते काढण्यात आलं होतं. त्याही बाकीच्या बिल्डिंगचा तपास झाला नाही आणि तो होऊही शकत नाही. कारण इट इज इम्पॉसिबल फ्रॉम द पर्स्पेक्टिव्ह ऑफ कपॅसिटी ऑफ द इन्स्टिट्यूशन. त्यामुळे आम्ही याला सिलेक्टिव्ह चेरी पिकिंग ऑफ द ऑफेन्सेस असं नाव दिलं होतं रिट पिटिशनमध्ये की काही गुन्हा फक्त तेवढेच उचलायचे, बाकीचे गुन्हे सोडून द्यायचे. जसं सिलेक्टिव्ह चेरी पिकिंग ऑफ द विटनेसेस असतं तसं ऑफेन्सेस करतं ईडी. तर यामुळे सर्वच आयुक्तांना एक भीती वाटली होती की अशा पद्धतीने जर एक आयुक्त एक IAS अधिकारी आज जाऊ शकतो तर मग जे आयुक्त राहिलेले आहेत त्यांच्या प्रत्येकांच्या कार्यकाळामध्ये अनधिकृत बांधकामं झालेच आहेत. मग आज अनिल पवार साहेबांचा नंबर आला तो आपला नंबर कधी येणार असं भीतीचं वातावरण प्रत्येकाचं होतं. आणि या अटक्या बेकायदेशीर ठरवल्यामुळे सर्व IAS आणि IPS अधिकाऱ्यांमध्ये एक निश्चिंततेचं वातावरण आहे की कायदा अशा पद्धतीने राबवण्यात यावा जेणेकरून सिलेक्टिव्ह हॅरेसमेंट कोणाची होऊ नये. आणि अधिकारी वरिष्ठ अधिकारी आहेत. ईडीचा जो कायदा आहे PMLA हा हार्डकोर क्रिमिनल्स जे गुन्हेगार आहेत, जे नार्कोटिक्स, ड्रग्स स्मगलिंग, ह्युमन ट्रॅफिकिंग, आर्म्स डिलिंग, वेजिंग वॉर अगेन्स्ट द स्टेट अशा पद्धतीचे हिनस क्राईम्स त्याच्यामध्ये जे लोक इन्व्हॉल्व असतात त्यांच्यासाठी PMLA सारखे कडक कायदे तयार केलेले आहेत. पण त्यांचा वापर अनिल पवार जे IAS अधिकारी आहेत ॲज फार ॲज इंटेलेक्ट इज कन्सर्न IAS ऑफिसर आज क्रीम ऑफ द सोसायटी हे जे सक्सेस स्टोरीमधून आहेत तर त्या लोकांना अशा पद्धतीने
हार्डकोर क्रिमिनल म्हणून वागणूक मिळणं हे दुर्दैवी आहे आणि सर्वच अधिकाऱ्यांसाठी पण दुर्दैवी आहे. मी स्वतः IRS अधिकारी राहून चुकलोय, त्यामुळे अधिकाऱ्यांची जी मानसिकता आहे किंवा त्याबद्दल जी भीतीचं वातावरण आहे त्यामध्ये भीती कमी करण्यामध्ये आमचं काहीतरी योगदान ठरतं याचा आनंद आहे. थँक्यू. मीडियाचे आम्ही आभार मानतो, कारण एक कॅरेक्टर असोसिएशनचा प्लॉट अशा पद्धतीच्या कारवायांमध्ये नेहमीच असतो. एकांगी माहितीचा प्रसार होतो आणि सिलेक्टिव्ह लिकेज ऑफ इन्फॉर्मेशन होते. हा पण मुद्दा रिट पिटिशनमध्ये माननीय उच्च न्यायालयाच्या समोर मांडण्यात आला होता. त्यावर ईडीने रिप्लाय दिलाय. आम्ही काही न्यूज स्टोरीज तिथं रिट याचिकेमध्ये नमूद केल्या होत्या. त्यामध्ये 275 कोटीचा घोटाळा झाला अशा काही वृत्तांकन झालं होतं. तर त्या संदर्भात ईडीने शपथपत्रावर हे लिहून दिलं की अशी कोणतीही माहिती आम्ही कोणत्याही वृत्तवाहिनीला दिलेली नाही. त्यामुळे अशा वृत्तवाहिन्या आता अडचणीत आलेल्या आहेत, कारण ईडीच म्हणते की आम्ही कोणतीच माहिती दिली नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.